नागपुरातील रेशीमबाग मैदानावर महिनाभर चाललेल्या मंथन फॉर युवा अभियानाचा भव्य समारोप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जेन झी, जेन अल्फा आणि विविध क्षेत्रातील तरुणांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना जाणून घेतले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते भव्य ढोल ताशावादन. महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल ताशा संस्कृतीचे दर्शन घडवत 585 ध्वजवाहकांच्या सहभागातून सामूहिक वादन करण्यात आले. या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचा संदेश दिला. राजकारण हा माझा व्यवसाय नसून मिशन आहे असे सांगताना त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणता येते असा विश्वास व्यक्त केला. आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना फडणवीस यांनी आपण अवघ्या 18व्या वर्षी विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा उल्लेख केला. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात तरुण वयातच सहभागी झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. या अनुभवातून तरुण वयातच ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी स्टार्टअप्स, नवकल्पना आणि उद्योजकतेलाही प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. तरुणांनी पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या माध्यमातून संधी निर्माण कराव्यात असा संदेश त्यांनी दिला. स्टार्टअप्ससाठी स्वतंत्र निधी आणि शासनाच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी माहिती दिली. मंथन फॉर युवाच्या माध्यमातून तरुणांना लर्न, लीड, क्रिएट आणि सर्व या 4 देशांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा व्यावसायिक, उद्योजक, नवोन्मेषक आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांना एकत्र आणण्यात आले. या महिनाभराच्या अभियानात विविध स्पर्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रम, हॅकेथॉन, स्टार्टअप फेस्ट, कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवा सहभागाचे विविध उपक्रम घेण्यात आले. अभियानात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवादामुळे तरुणांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाबरोबरच ध्येय, नेतृत्व, नवकल्पना आणि समाजासाठी योगदान याबाबत प्रेरणा मिळाली. तरुणाईची ऊर्जा, महाराष्ट्राची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवत मंथन फॉर युवाचा समारोप नागपुरात उत्साहात झाला. राहुल गांधी ने तमाम बातें कल कही, सरकार पर भी आरोप लगाए, मनुस्मृति का हवाला दिया. महिलाओं को अधिकार. पहली बात तो यह है, आपने आज देखा होगा महाराष्ट्र की जो जेनजी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे, 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए. कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी और विशेष रूप से महाराष्ट्र की जो परंपरा है ढोल, इस ढोल को जो 585 ध्वजधारक है उनकी टीम्स ने सहभागिता लेकर एक नया वर्ल्ड रिकॉर्ड आज यहाँ पर तैयार किया है. और शिक्षा हो, कौशल्य हो, स्टार्टअप हो, स्पोर्ट्स हो, कला हो, हर चीज़ में एक बड़ी सहभागिता, हमारे जेनजी की दिशा क्या है ये दिखाने वाला ये कार्यक्रम था. जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, स्टेज पर आकर तो उन्होंने महिला अधिकारिता की बात कही, लेकिन महिलाओं को अधिकारिता देने का सबसे क्रांतिकारी कदम महिला आरक्षण बिल है, जिसको राहुल गांधी विरोध कर रहे, जिसके खिलाफ वोट कर रहे, महिलाओं को अधिकार देना नहीं चाहते. मैं ऐसा मानता हूँ, खाने के दांत अलग है, दिखाने के दांत अलग है. हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार बाबा. बघितलं, सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.